विद्यार्थी मित्रो नमस्कार. मी चव्हाण बीजी. इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी इयत्ता 11वी यामध्ये आपण पुढचा चॅप्टर पाहतोय. त्यातला आपण काल ओहमचा नियम हा पाहिला होता. म्हणजे डी सी सर्किट नावाचं, ज्याला आपण काय म्हणतो डी सी सर्किटला मंडळ असं म्हणतात. मंडळ डी सी सर्किट म्हणजे डी सी सप्लायचं डी सी सप्लायवर कार्यरत असणारं सर्किट असं आपला नेक्स्ट चॅप्टर आहे. आणि या चॅप्टरमध्ये आपण काय पाहिलं होतं ओहम्स लॉ. थोडंसं रिवाईज करतो. ओहम्स लॉ, ओहमचा नियम. ओहमचा नियम आहे हा. ओहमचा नियम आपल्याला सर्किटच्या दरम्यान दिलेलं व्होल्टेज, सर्किटमधून वाहणारा प्रवाह आणि सर्किटचा रोध, रेजिस्टन्स, करंट आणि व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स याविषयी आपल्याला माहिती घेते. हे सांगताना मी तुम्हाला असं सांगितलं होतं की कोणत्याही विद्युत मंडळातून म्हणजे ओहमच्या नियमाची व्याख्या सांगताना मी तुम्हाला असं सांगितलं होतं की कोणत्याही विद्युत मंडळामधून जर करंट वाहत असेल, म्हणजे प्रवाह प्रवाहित होत असेल, तर हा प्रवाहित होणारा प्रवाह त्या सर्किटला दिलेल्या विद्युत दाबाच्या समप्रमाणात बदलतो. म्हणजे काय सांगितलं तर मी V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I. व्होल्टेजच्या समप्रमाणात प्रवाह बदलतो. आकृतीमध्ये आपण असं पाहिलं होतं की सर्किट मंडळ दाखवत असताना आपण एक रोध दाखवला होता, रोधाचं सर्किट दाखवलं होतं. आणि या रोधाच्या सर्किटला आपण V व्होल्ट एवढी सप्लाय दिलेली होती, V व्होल्ट सप्लाय. आणि यामधून I एम्पियर करंट वाहत होता. आणि हा जो रोध आहे हा R एवढा होता. हा जो विद्युत दाब आहे, हा विद्युत दाब जर आपण वाढवला तर यामधून वाहणारा प्रवाह वाढतो. विद्युत दाब जर आपण कमी केला तर यामधून वाहणारा प्रवाह कमी होतो. पण यांचं जे गुणोत्तर आहे म्हणजे V भागिले I हा रेजिस्टन्स आहे. हा रेजिस्टन्स मात्र नेहमी स्थिर राहतो. रेजिस्टन्सच्या किमतीमध्ये बदल होत नाही. असा हा ओहमचा नियम आहे. आणि ह्या ओहमच्या नियमामध्ये आपण अशी अट सांगितली होती की भौतिक अवस्था, भौतिक सर्किटची भौतिक अवस्था, भौतिक अवस्था म्हणजे भौतिक अवस्था आहे ही अवस्था न बदलता म्हणजे ती स्थिर ठेवून. भौतिक अवस्थेमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो हे सांगताना मी सांगितलं होतं की त्या वाहकाचा म्हणजे रोधाचा जो काय लेंथ आहे ते त्याला आपण लांबी असं म्हणतो, रोधाची लांबी. त्यानंतर रोधाचा काटछेद क्षेत्रफळ, काटछेद क्षेत्रफळ हे क्षेत्रफळ. त्यासोबतच आणखीन एक घटक येतो, त्याला आपण काय म्हणतो तर रोधाचा प्रकार म्हणजे मटेरियल, टाईप ऑफ मटेरियल म्हणजे प्रकार. कोणत्या प्रकारचं तिथं काय वापरलं आहे आपण, रोध वापरलं आहे, किंवा सर्किटमध्ये कोणत्या प्रकारचं मटेरियल वापरलेलं आहे. आणि त्यानंतर तापमान म्हणजे 4 घटक आहेत. हे 4 घटक आपल्याला स्थिर ठेवावे लागतात. हे स्थिर ठेवल्यानंतर मग असे सांगितल्याप्रमाणे ह्याचा विद्युत दाब आहे, ह्या विद्युत दाबाच्या समप्रमाणामध्ये त्या सर्किटमधून वाहणारा प्रवाह काय होतो, बदलतो. मग हे लिहित असताना मी तुम्हाला असं सांगितलं तर V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I. हे प्रोपोर्शन साईन म्हणजे आपण चलन चिन्ह असं म्हणतो. हे चलन चिन्ह जर काढून टाकायचं असेल, ही गणितीय प्रक्रिया आहे. चलन चिन्ह जर आपण काढणार असो तर त्या ठिकाणी आपण कॉन्स्टंट म्हणजे स्थिरांक वापरतो, कॉन्स्टंट. आणि मग हे I. त्याच्या पुढे मी तुम्हाला असं सांगितलं होतं की हा जो कॉन्स्टंट आहे हा कॉन्स्टंट दुसरं तिसरं काय नसून आपण काय म्हणणार आहे, R म्हणणार आहे. म्हणून V इज इक्वल टू RI. लिहित असताना आपण थोडंसं काय करतो, गुणाकार क्रमनिरपेक्ष आहे असं मी सांगितलं होतं. म्हणून लिहिताना आपण हे IR असं लिहितो. म्हणजे RI लिहिलं तरी काय फरक पडत नाही आणि IR लिहिलं तरी काय फरक पडत नाही. म्हणून हे जे पहिलं सूत्र आलं याला आपण ओहमच्या नियमाचं पहिलं सूत्र असं म्हणतो. याच्यावरून आपल्याला आणखीन 2 सूत्रं निर्माण करता येतात. आणि यामध्ये आपण या करंटची किंवा ह्या रोधाची काय करतो, किंमत काढतो. आणि ती किंमत काढत असताना मी समजा प्रवाहाची किंमत जर मला काढायची असेल तर हे V आहे असंच अंशस्थानी राहते. हा R इकडं आणला तर काय होईल, V भागिले R हे दुसरं काय इक्वेशन आहे किंवा हे सूत्र आहे.
त्याच्या पुढे मला जर आर काढायचं असेल तर आर इज इक्वल टू ही व्ही आहे असंच अंशस्थानी राहील आणि डिवायडेड बाय आय हे तिसरं सूत्र आहे. म्हणजे 1, 2 आणि 3 या 3 सूत्राच्या साहाय्याने आपण एखाद्या सर्किटमध्ये विद्युतदाब दिला असेल आणि त्याचा रोध दिला असेल तर त्यातला प्रवाह काढू शकतो. किंवा जर आपल्याला विद्युतदाब आणि विद्युतप्रवाह दिला असेल तर आपण त्याचा रेजिस्टन्स काढू शकतो. किंवा रेजिस्टन्स असेल आणि त्यासोबत जर आपल्याला प्रवाह दिला असेल तर आपण त्या विद्युतदाब म्हणजे सर्किटला दिलेला किंवा पुरवठा केलेल्या विद्युतदाबाची किंमत काढू शकतो. असा हा ओहमचा नियम आहे. हा ओहमचा नियम आपल्याला वेगवेगळ्या सर्किटमधील सिंपल जे सर्किट आहेत किंवा साधे जे सर्किट्स आहेत या सर्किट्समधील करंट, व्होल्टेज किंवा रेजिस्टन्स काढण्यासाठी उपयोगी पडतो. असा आपण हा ओहमचा नियम बघितला होता. इथं आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत हे सूत्र लक्षात ठेवायचे आहेत 1, 2 आणि 3 आणि ओहमचा नियम आहे. या ओहमच्या नियममध्ये प्रॅक्टिकलमध्ये आपण हेच काय करणार आहे व्हेरीफाय करून पाहणार आहोत. हे सिद्ध करून पाहणार आहोत की जर मी विद्युतदाब वाढवला तर खरंच करंट वाढतो का आणि करंट जर वाढत असेल तर हा रेजिस्टन्स स्थिर असतो का हे आपण ओहमच्या नियमामध्ये काय करणार आहे प्रॅक्टिकलमध्ये पाहणार आहोत. म्हणजे विद्युतदाब वेगवेगळ्या व्होल्टेजचे विद्युतदाब आपण त्या सर्किटला देणार. सर्किटच्या दरम्यान जोडलेला जो काय ॲमिटर आहे जो काय मोजतो करंट मोजतो तो करंट मोजल्यानंतर आपण व्ही भागिले आय इज इक्वल टू आर ह्या आरचे कॅल्क्युलेशन करणार. म्हणजे काय करणार आकडेमोड करणार आणि आकडेमोड करून याची किंमत आहे ही किंमत काय समान राहते का हे काय करणार आपण पाहणार. आणि असं पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की ती रोधाची किंमत जी आहे ती समान राहते. अगदी प्रॅक्टिकलच्या सूक्ष्म स्तरावर जाऊन जर आपण पाहिलं तर काय बघा समजा हे 20 एवढं व्होल्ट आहे त्याबरोबर करंट त्यामधून जो वाहतोय हा करंट 2 एम्पियर आहे असं जर आपण समजलं तर हे 20 भागिले 2 केलं तर यामध्ये 10 ओहम एवढा रोध येईल. मग हे जे अंक घेताना आपण काय केलेले आहेत थोडेसे पूर्णांक संकेत घेतलेले आहेत. पण कधी व्होल्टेज 20.2 आलं 20.3 आलं करंट 1.6 आला असं जर डिजिटमध्ये आले तर मात्र इथली जी किंमत आहे ही 10 आहे. हे 10च्या आसपास राहते. म्हणजे समजा 10.2 येईल किंवा 10.4 येईल किंवा 10.5 येईल कधी ही 9.90 येईल. मग या सगळ्यांची आपण काय करतो सरासरी काढतो. सरासरी काढणे म्हणजे काय करणे सगळ्यांची बेरीज करणे 1, 2, 3, 4, 5 5ही रिडिंग्ज आहेत त्या 5ही रिडिंगची बेरीज करणे आणि त्याला भागिले 5 केलं की आपल्याला काय मिळेल या रोधाची सरासरी किंमत मिळेल. हा प्रयोग आपल्याकडे 11वी सायन्सला आहे. तुम्ही उद्या डिप्लोमाला गेला तर तिथंसुद्धा हा ओहमचा नियमचा प्रयोग आहे. त्यासोबत तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सला गेला तर तिथंही आहे. त्याचबरोबर तुम्ही कम्प्युटरला गेला कम्प्युटर सायन्स शिकायला गेला तिथंसुद्धा ओहमचा नियम आहे. म्हणजे ओहमचा नियम हा जवळजवळ सर्व ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल अभ्यासावं लागेल आणि त्या पद्धतीने आपण काय केला ओहमचा नियम पाहिला. त्याच्या पुढं आता प्रश्न असा येतो की रोध म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं होतं की रोध म्हणजे काय. रोध म्हणजे रेजिस्टन्स. काय जण त्याला विरोध असं म्हणतात काय जण रोध असे म्हणतात तर काय जण त्याला रेजिस्टन्स असं म्हणतात. रेजिस्टन्स हा रेजिस्टन्स आहे. व्हॉट इज मीन बाय रेजिस्टन्स याला रजिस्टर असंही म्हणतात. काय म्हणतात रजिस्टर असंही म्हणतात. रेजिस्टन्स ही एकच टर्म आहे. आणि हे जे रेजिस्टन्स आहे रेजिस्टन्स मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणत्याही पदार्थाचा हा जो पदार्थ आहे उदाहरणार्थ सांगायचं असेल तर आपण तांब्याची तार घेतली असेल तांबे त्याची तार घेतली असेल तर त्याला आपण म्हणजे तारेचा रोध असं म्हणणार. सर्किट असेल सगळं तर त्याला सर्किटचा रोध असं म्हणणार. एखादं स्पीकर सिस्टीम असेल तर त्याला आपण स्पीकरचा काय म्हणणार रोध असं म्हणणार. रोध आणि तो कशामध्ये मोजला जातो ओहममध्ये मोजला जातो. हे ओहम सांगताना मी तुम्हाला यामध्ये किलो ओहम म्हणजे काय सांगितलं तर किलो ओहम त्यानंतर तुम्हाला मी मेगा ओहम म्हणजे काय सांगितलं म्हणजे ओहम किलो ओहम आणि मेगा ओहम. याच्या उलटं जर आपण गेलो उलटं याचा अर्थ मायनसमध्ये गेलो तर काय होतंय तर यालाच आपण काय म्हणतोय मायक्रो ओहम मायक्रो आणि त्यानंतर काय म्हणतो त्याला आपण नॅनो. शक्यतो आपण हे वापरत नाही मायक्रो ओहम्स किंवा त्याला आपण मिली ओहम्स असं म्हणतो. मायक्रो म्हणायच्याऐवजी काय म्हणणार आपण मिली ओहम्स. मिली ओहम ही जी मिली ओहम संज्ञा आहे ती काय येते तर 10⁻³ इज इक्वल टू 1 ओहम म्हणजे 10⁻³ मिली ओहम्स इज इक्वल टू 1 ओहम असेल. 10⁻⁶ एवढेच ओहम्स घेतले आपण
तर इज इक्वल टू 1 ओहम येतात. हे उलटं होतं. म्हणजे जसं आपण वजनामध्ये काय केलेलं आहे, ग्रॅम्स मिलीग्रॅम्स असं पाहिलं होतं, तसं इथं सुद्धा काय आहे, मिली ओहम्स असं, त्यामध्ये मिली ओहम्स मायक्रो ओहम्स असं म्हटलं जातं. आणि हे आपण पाहिलेलं आहे. कॅल्क्युलेशन्स करत असताना आपल्याला इतक्या डिटेल्समध्ये कॅल्क्युलेशन करायची नाही, पण व्याख्या सांगत असताना मी असं सांगितलं होतं की पदार्थाची असा गुणधर्म किंवा तारेचा असा गुणधर्म की ज्या गुणधर्मामुळे तार काय करते किंवा पदार्थ काय करतो, त्यामधून वाहणाऱ्या प्रवाहाला विरोध करतो. अशा आपण काय करतोय, गुणधर्माला रेजिस्टन्स किंवा रोध किंवा विरोध असं म्हणतोय. विरोध हे पाहिल्यानंतर आपल्याला काय पाहावं लागते, तर त्याच्या पुढचा जो भाग आहे आपण पाहणार आहोत तो म्हणजे रोधांची जोडणी. रोधांची जोडणी. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये आपल्याला रोध कोणकोणत्या पद्धतीनं जोडता येतात, ह्या ज्या काही वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या पद्धतींची जोडणी कशी केली जाते, त्यासोबतच त्या जोडणीची काय ठळक अशी गुणवैशिष्ट्ये आहेत, ती काय गुणवैशिष्ट्ये काय आहेत, आणि मग या वैशिष्ट्याच्या सहाय्यानं प्रत्यक्ष प्रॅक्टिकलमध्ये किंवा व्यवहारामध्ये आपण जी जोडणी करणार आहोत उपकरणांची, स्पीकरची, ट्यूबलाईटची, फॅनची किंवा फॅन वाइंडिंगची, ती मात्र मग आपल्याला ह्या जे काही प्रकार आहेत त्यापैकी कुठल्या तरी एका प्रकारामध्ये ती जोडणी करावी लागते. अगदी उदाहरण सांगायचं असेल साधं तर सेरीज जोडणी. ही जी सेरीज जोडणी आहे त्याला तुम्ही मराठीमध्ये काय म्हणतो आपण, एकसर जोडणी. एकसर जोडणी. ही जी एकसर जोडणीचा उपयोग जो आहे तो आपण लाईटिंगसाठी वापरलेल्या माळ आहे, लाईटिंग माळ, याच्यामध्ये वापरलेली लाईटिंग माळ. याचबरोबर आपण मोटारीचे स्टार्टर बघितलेले. स्टार्टर, मोटारीच्या स्टार्टरमध्ये ही सेरीज जोडणी केली जाते. त्यासोबतच जर तुम्ही पाहिलं असेल तर आपल्याकडे जे ट्यूबलाईट आहे, ट्यूबलाईट, त्या ट्यूबलाईटमध्ये सुद्धा सेरीज जोडणी केली जाते. त्याच्या पुढे जर आपल्याला आणखी पाहायचं असेल तर रेहोस्टॅट. रेहोस्टॅट हा जो रेहोस्टॅट आहे हा बदलणारा काय रोध आहे, आणि आपण प्रॅक्टिकल करत असताना या रेहोस्टॅटचा उपयोग करून काय करतो आपण, त्या रोधाची काय करतो किंमत बदलतो. म्हणजे हे सेरीजची उदाहरण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आपलं जे टेस्टिंग साधन आहे ज्याला आपण सेरीज टेस्ट लॅम्प असं म्हणतो, सेरीज टेस्ट लॅम्प, हा जो सेरीज टेस्ट लॅम्प आहे ज्याच्या सहाय्याने आपण उपकरणामध्ये बिघाड आहे काय असेल तो कोणत्या स्वरूपाचा आहे हे जे शोधतो, हे शोधण्यासाठी जे आपण सेरीज टेस्ट लॅम्प वापरतो तो सुद्धा सेरीजमध्ये जोडलेला असतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला रोधांची सेरीज जोडणी कशी करावी लागेल. आता कोणताही सैद्धांतिक बाब आपण बघत असताना, थेअरी बघत असताना आपण काय करतो, त्याची किंमत न वापरता त्याचं लेटर वापरतो. म्हणून इथं मी रोधासाठी वापरलेलं लेटर जे आर आहे हे वापरणार आहे, पण मला अनेक रोध जोडायचे आहेत, एकापेक्षा जास्त रोध जोडायचे आहेत. म्हणून ह्याला मी R1, R2, R3, हे R1, R2, R3च का, तर समजण्यासाठी असं आपण कुठपर्यंत मिळू शकतो, RN पर्यंत. म्हणजेच आपण पाहिलेलं आहे लाईटिंगची जी माळ असते ही लाईटिंगची माळ 25 बल्बची असते, 50 बल्बची असते, 100 बल्बची असते. याचा अर्थ त्यामध्ये जोडलेले जे लॅम्प आहे, एक लॅम्प म्हणजे R1, दुसरा लॅम्प म्हणजे R2, तिसरा म्हणजे R3. अशा पद्धतीनं जर 25 असेल तर हा RN 25 येईल, R25 येईल, 50 असेल तर हा R50 येईल, आणि हा 100 असेल तर हा 100 येईल. म्हणजे किती बल्ब जोडणार आहोत, म्हणजे थोडक्यात रेजिस्टन्स किती जोडणार आहोत, या पद्धतीनं R1, R2, R3 डॅश RN, N म्हणजे जी संख्या तुम्ही जोडणार आहात ती. अशा पद्धतीनं जर रोध असतील तर या रोधांची जोडणी कशी करावी हे आपण मागील एकच पाहिलेलेच आहे, तरी पण आता पुन्हा आणखीन एकदा आपण यावर्षी पाहणार आहोत. हे जे 3 रोध आहेत ही 3 रोध जोडताना मी काय करणार आहे, सिरीज जोडणी करणार आहे. हा पहिला रोध जोडला मी, हे रोधाचं सिम्बॉल आहे, हा R1. हा पहिला जो रोध जोडलेला आहे हे रोधाचं सिम्बॉल आहे. हे दुसरा रोध जे मी जोडतोय हे रोधाचं सिम्बॉल आहे, पण त्याची किंमत किती आहे, R2 आहे. आणि तिसरा जोडणार आहे हा काय आहे, R3 आहे. म्हणजे मी इथं सर्किटमध्ये जोडणीसाठी 3 रोध घेतलेले आहेत. हे जे 3 रोध आहेत हे 3 रोध कशामध्ये मोजतात, ओहममध्ये मोजतात. हा ओहम, हा ओहम. आता
सर्किटमध्ये जोडणी करायची म्हणजे काय करायला आपल्याला, याला एक विद्युत दाबाची सोय करायला आहे. इथे मी DC सप्लायचा पुरवठा केला आहे. आपण AC सप्लायचा पुरवठा केला तरी काही हरकत नाही, पण आपल्याला समजण्यासाठी आपण इथे DC सप्लायचा पुरवठा केलेला आहे हे V व्होल्ट. DC सप्लायचा जो पुरवठा केलेला आहे तो V व्होल्ट एवढा आहे. आता हे V व्होल्ट आहे, हे रोध आहे, हे सर्किट कंप्लीट आहे. म्हणजे या सर्किटमधून जो प्रवाह होईल तो किती असेल, I एम्पियर असेल. I एम्पियर हे काय, V व्होल्ट आहे. आणि हे रोध काय, 1 ओहम, 2 ओहम आणि 3 ओहम. म्हणजे R1, R2 आणि R3 अशी काय त्याची किंमत आहे. मग आपल्याला असं पाहावं लागेल की पहिल्या रोधाच्या दरम्यान किती व्होल्टेज ड्रॉप होईल. पहिल्या रोधाच्या दरम्यान V1 एवढं व्होल्टेज काय होईल, ड्रॉप होईल. म्हणजे या रेजिस्टन्सच्या दरम्यान काहीतरी व्होल्टेज ड्रॉप होईल, ते V1 व्होल्ट आहे. तिथे पुढं जर पाहिलं आपण तर याच्यामध्ये V2 आहे आणि याच्यामध्ये किती आहे, V3 आहे. बघा मी इथं धरलेले आणि इथपर्यंत दाखवले, तुम्ही हे इथपर्यंत दाखवले तरी बरोबर आहे का, तुम्हाला समजावं म्हणून मी इथपर्यंतच घेतलेलं आहे. म्हणून हे असं हे इथं जोडलं काय आणि इथपर्यंत दाखवलं काय, दोन्ही सारखंच आहे. म्हणजे V1, V2, V3 आर द व्होल्टेज ड्रॉप्स. हे काय व्होल्टेज ड्रॉप्स आहेत आणि ते R1, R2 आणि R3च्या दरम्यान आहेत. त्याला आपण अनुक्रमे असं म्हणतो, इंग्रजीमध्ये त्याला रिस्पेक्टिव्हली असं म्हटलं जातं. म्हणून R1, R2, R3 यांच्या दरम्यान असणारा विद्युतदाब की जे आपण व्होल्टेज ड्रॉप असं म्हणतोय, हा व्होल्टेज ड्रॉप V1, V2 आणि V3 आहे. समजा हा एक मुलगा आहे, हा एक मुलगा आहे, हा एक मुलगा आहे, अशी ही 3 मुलं सिरीजमध्ये उभी केलीत रांगेमध्ये मी किंवा लाईनने उभी केलीत आणि प्रत्येकाच्या समोर मी काय केलं तर असा चॉकलेटचा पुडा नेला आणि प्रत्येकाला सांगितलं घे तुला काय पाहिजे तेवढे. म्हणजे एकूण पुड्यामध्ये असणारे चॉकलेट्स म्हणजे हे आपले काय आहे, एकूण विद्युतदाब आहे. आता V1 म्हणजे हा पहिला मुलगा आहे, त्याच्या हाताप्रमाणे जे लागतील तेवढे काढून घेईल. किती काढून घेईल हे त्याच्यावरती अवलंबून असेल. म्हणजे या R1च्या दरम्यान किती विद्युत ड्रॉप होणार हे त्याच्या किमतीवरती अवलंबून असेल. तसं R2च्या दरम्यान त्याच्या किमतीवरती असेल. म्हणजे दुसरा मुलगा किती चॉकलेट्स घेईल सांगता येणार नाहीत. म्हणजे तो एक घेईल किंवा एकापेक्षा जास्त घेईल किंवा हातामध्ये बसतील एवढी सगळी घेईल, पण दोघांची किंमत सारखी येणार नाही. आणि तिसरा जो आहे तो कुठला, V3. आणि म्हणून आपल्याला असं म्हणावं लागेल, बघा असं म्हणावं लागेल की हे V1 प्लस V2 प्लस V3 यांची जर आपण बेरीज केली म्हणजे V1 प्लस V2 प्लस V3 यांची जर आपण बेरीज केली तर ते किती यायला पाहिजे, ती यायला पाहिजे एकूण व्होल्टेज एवढी. म्हणजे V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. हे कशात मोजणार आपण, व्होल्टमध्ये. कशात मोजणार, व्होल्टमध्ये. इथे मी एकूण V व्होल्ट एवढा विद्युतदाब दिलेला आहे. प्रत्येक रोधाच्या दरम्यान V1, V2, V3 काय झालेलं आहे, व्होल्टेज ड्रॉप झालेला आहे. म्हणजेच V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3 इतका विद्युतदाब येईल. आणि ते मी इथं गणिताच्या स्वरूपामध्ये लिहिलेलं आहे, या सूत्राच्या स्वरूपात लिहिलेलं आहे. बघा त्याच्या पुढं जर आपण असं पाहिलं, हे जे सूत्र आपल्याला दिलेलं आहे त्या सूत्रावर आपल्याला असं लक्षात येईल की जर हे मी काय केलं, ओहमचा नियम वापरून या V1 ची किंमत घातली. आता V ची किंमत कशी घालणार, ओहमच्या नियमाप्रमाणे V इज इक्वल टू IR. मला हे V1 पाहिजे म्हणून काय असेल इथे, हे R1 येईल. म्हणजे हे V1 इज इक्वल टू I प्लस R1. तसं V2 म्हणजे काय होईल, V2 इज इक्वल टू I इंटू R2. V3 काय होईल, V3 इज इक्वल टू I इंटू R3. तसं Vn इज इक्वल टू कसं येईल, IRN असेल. ही टर्म आहे, एवढी संख्या असेल त्यासाठी आपण काय वापरलेलं आहे, गणिताच्या भाषेमध्ये वापरलेली टर्म आहे. म्हणजे Vn इक्वल टू I इंटू RN. आता ही जी किंमत आहे ही किंमत मी काय करणार, त्या सूत्रामध्ये घालणार. कसं घालणार, V1 इज इक्वल टू काय दिलेलं आहे इथे आपल्याला IR1. म्हणून मी इथे काय करणार, IR1 प्लस, बघा पहिल्या कंसात. दुसऱ्या कंसात V2 ची किंमत काय आहे, V2 इज इक्वल टू IR2 हा दुसरा कंस प्लस तिसऱ्या कंसामध्ये काय येईल, IR3 तिसरा कंस. आता जर मी हा कंस सोडवला तर असं लक्षात येते माझ्या की सगळ्या टर्ममध्ये इथं इथं आणि इथं काय आहे, I हा कॉमन आहे. म्हणजे करंट हा कॉमन आहे, करंट काय आहे, कॉमन आहे. म्हणून मी काय केलं, तर कंसाच्या बाहेर काढलं.
आता कंसामध्ये काय राहील तर हे R1 प्लस हे R2 प्लस हे R3. बघ हे काय आहे V इज इक्वल टू I कंसात R1 प्लस R2 प्लस R3. म्हणजे पुढं मला काय करावं लागेल हे अजून सोडवलं तर काय हे हा जो करंट आहे हा मला इकडे नको आहे मला दुसरे रोध हवे. मग काय होईल बरोबर चिन्हाच्या इकडं आलं की V भागिले काय होईल हे I इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. बघा आता मी ओहमच्या नियमानुसार मी तुम्हाला काय सांगितलं ते V इज इक्वल टू I बरोबर आहे. पण R इज इक्वल टू काय सांगितले R इज इक्वल टू V भागिले I. इथं काय आले बघा V भागिले I म्हणजे V इज ही काय येणार आहे R इक्वल टू काय होणार आहे R1 प्लस R2 प्लस R3. आता हा R म्हणजे काय एकूण रोध आहे त्याला आपण टोटल म्हणूया RT असं म्हणूया. यालाच आपण काय म्हणतो इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. म्हणजे या 3 रोध जोडायचे आहेत त्याच्याऐवजी मी एकच रोध जोडू शकतो. किती किमतीचा तर R1 प्लस R2 प्लस R3 एवढ्याचा एक जर जोडला तरी पण सर्किटमधून वाहणारा प्रवाह तेवढाच असेल आणि हे तिन्ही जरी जोडले तर त्यामधून सुद्धा वाहणारा प्रवाह तेवढाच असेल. म्हणजे याचा अर्थ असा झाला की रोधांच्या सिरीज सर्किटमध्ये सर्किटचा एकूण रोध किंवा सर्किटचा इक्विव्हॅलंट त्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण समतुल्य रोध हा किती असेल तर या सूत्राने म्हणतो. म्हणजे काय म्हणतोय एकूण रोध इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. किती काय करायला गेलं त्याला येत असेल तर R ते असेल तर इथं मी सर्किटमध्ये 3च घेतले होते पण हे R1 R2 आणि R3 एवढेच मी घेतले. आता याच्यावरून आपल्याला काय गुण वैशिष्ट्य करतात बघा. रोधाची सिरीज जोडणी जोडताना कशी जोडायला हवी तर रोधांची सिरीज जोडणी जोडत असताना किंवा त्याची व्याख्या सांगत असताना पहिल्या रोधाचं दुसरं टोक हे दुसरं टोक दुसऱ्या रोधाच्या पहिल्या टोकाला म्हणजे दुसऱ्या रोधाचं हे पहिलं टोक हे आपण एकत्र जोडतो. दुसऱ्या रोधाचं दुसरं टोक तिसऱ्या रोधाच्या पहिल्या टोकाला अशा पद्धतीनं जर रोधांची जोडणी केली असेल म्हणजे काय सांगितले मी पहिल्या रोधाचं दुसरं टोक दुसऱ्या रोधाच्या पहिल्या टोकाला दुसऱ्या रोधाचं दुसरं टोक तिसऱ्या रोधाच्या पहिल्या टोकाला अशा पद्धतीनं जर मी रोधांची जोडणी केली असेल तर त्या जोडणीला आपण एकसर जोडणी किंवा सेरीज जोडणी असं म्हणतो. सेरीज जोडणी. आणि ही सेरीज जोडणी का करावी लागते आपल्याला तर सेरीजमध्ये आपण बघितलं V1 V2 आणि V3 हे जे व्होल्टेज ड्रॉप्स आहेत ते प्रत्येक रोधाच्या किमतीनुसार वेगवेगळे असतात. इलेक्ट्रिकल माळ तयार करत असताना मी जे 25 बल्ब आहेत हे 25 बल्ब कसे जोडतो तर 25 बल्ब घेत असताना किंवा कुठलाही बल्ब घेत असताना आपल्याला बल्बचं ते वॅटेज मिळते. वॅट म्हणजे शक्ती म्हणतो आपण त्याला. आणि त्याबरोबर आपल्याला ते बल्ब किती व्होल्टवर चालतोय त्याचा विद्युत दाब पण दिलेला असतो. म्हणजे मोटरसायकलमध्ये किंवा वाहनामध्ये वापरलेले जे काय बल्ब्स असतील लॅम्प्स असतील ते किती असतील 12 व्होल्टचे असतील. बघा आता हे जे 12 व्होल्टचे बल्ब आहेत हे 12 व्होल्टचे बल्ब जर मी डायरेक्ट 230ला जोडले तर चालतील का. मग त्याचे आपल्याला काय करावे लागतील कॅल्क्युलेशन्स करावे लागतील आणि प्रत्येक बल्बाला 12 व्होल्टचा सप्लाय मिळेल. 12 व्होल्टचा सप्लाय मिळेल अशा पद्धतीनं आपल्याला बल्ब काय व्यवस्था करावी लागेल. म्हणजेच आपल्याला इतके बल्ब इथं सिरीजमध्ये जोडावे लागतील की प्रत्येक बल्बाला 12 व्होल्टपेक्षा जास्त सप्लाय मिळणार नाही. आणि अशा पद्धतीनं काय केलेलं असते आपल्या डेकोरेटिव्ह जे काही माळ आहेत ह्या माळा ज्या आहेत ह्या माळा लाईटच्या काय केलेल्या असतात तयार केलेल्या असतात. म्हणजे माळ तयार करत असताना 25 बल्बची माळ तयार करायची असेल तर त्याचे जे काही बल्ब असतील त्याचे काय व्होल्टेज वेगळं असेल. अर्थात हे बल्ब खूप लहान असतात म्हणून ह्याला आपण मिनरेचर बल्ब असं म्हणतो. मिनरेचर बल्ब हे जे मिनरेचर बल्ब असतात हे फक्त काय होतात प्रज्वलित होतात त्यापासून फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रकाश मिळत नाही. म्हणजे मिनरेचर बल्बचा वापर करून आपण एखाद्या ठिकाणचं वाचन करू शकत नाही किंवा एखाद्या ठिकाणी आपण काय करू शकत नाही निरीक्षण करू शकत नाही कारण तिथं लाईटची असणारी तीव्रता ही आपल्याला जास्त हवी आहे. पण डेकोरेटिव्ह माळामध्ये मात्र आपण काय करत असतो ती फक्त काय करतो लॅम्प प्रज्वलित करतो
कमी इंटेन्सिटीचा प्रकाश आपल्याला आवश्यक असतो आणि तो कलरमध्ये असतो. आता कलरमध्ये लाईट तयार करण्यासाठी आपण 2 पद्धतींचा वापर केलेला आहे. त्यातली पहिली पद्धत म्हणजे कलरची काय करणे, त्याला कवर्स लावणे. PVCचे जे काय वेगवेगळे कवर्स येतात, असे कलर कवर्स आपण त्यामध्ये काय करतो, वरून लावतो. लाल असेल, पिवळा असेल, किंवा त्यासोबतच आपण काय म्हणतोय हिरवा असेल, हिरवा, लाल, पिवळा, आपल्याला जो काय कलर आवश्यक आहे किंवा गरज आहे त्या पद्धतीची वरची त्याची झाकणच बसवलेली असतात, आणि अशी जी झाकणं आहेत त्याच्याऐवजी आता अनेक काय झाले, ते कलर ग्लास आहे, कलर ग्लासलाच काय केलं जातं, पेंट केलं जातं. किंवा असे कॉम्बिनेशन्स तयार केले जातात की ते जे फिलामेंट आहे ते फिलामेंटच आपल्याला त्या कलरची काय करतं, ज्योत प्रज्वलित करतं, तर त्यापासून आपल्याला त्या कलरचा प्रकाश मिळतो. अशा पद्धतीने आपण हे मिनरेशन बल्ब वापरतो. मग आपल्याला थोडक्यात काय बघावं लागेल, माळ तयार करायची असेल तर किती बल्बची, 100 बल्बची करायची असेल तर आपल्याकडे व्होल्टेज किती आहे, 250. त्याला भागिले आपण 100 केलं की काय येईल बघा, काय येईल, त्याचं जे काय उत्तर येईल व्होल्टेज, तेवढ्या व्होल्टचा आपल्याला बल्ब वापरावा लागेल. बल्ब तेवढ्या व्होल्टचा वापरावा लागेल. त्याच्यापेक्षा जर तुम्ही कमी व्होल्टचा बल्ब वापरला तर बल्ब जाईल. मग ह्या सिरीज जोडणीची ठळक वैशिष्ट्ये जर आपल्याला पाहायची असेल, गुणवैशिष्ट्ये पाहायची असेल, तर पहिलं वैशिष्ट्य काय, तर या बल्बांची जोडणी काय केलेली असते, एकानंतर एक जशी आपण मानवी साखळी करतो त्या पद्धतीने केलेली असते. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय बघितलं आपण, त्या सगळ्या सर्किटमध्ये तुम्हाला लक्षात आलं की प्रवाह मात्र समान आहे. म्हणजे सिरीज सर्किटमध्ये वाहणारा, प्रत्येक रोधामधून वाहणारा हा जो काही इलेक्ट्रिक करंट आहे, हा इलेक्ट्रिक करंट सेम असतो, तो बदलत नाही. मग तुम्ही 100 जरी बल्ब जोडले आणि 10 जरी बल्ब जोडले तर त्यामधून वाहणारा जो प्रवाह आहे हा प्रवाह समान असतो, तो बदलत नाही. त्यानंतर तिसरं काय पाहिलं आपण, तर त्या रेजिस्टन्सच्या किमतीनुसार त्याच्यामध्ये असणारा IR ड्रॉप, त्याला आपण काय म्हणतो व्होल्टेज ड्रॉप. हा जो व्होल्टेज ड्रॉप आहे हा वेगवेगळा असतो. काय असतो, वेगवेगळा असतो. आणि ते पुढचं गुणधर्म जर पाहिलं तर आपण काय बघितलं, अशा सिरीज सर्किटचा किंवा अशा सिरीज कॉम्बिनेशनचा जर आपल्याला इक्विव्हॅलंट रोध काढायचा असेल तर त्या सर्किटमध्ये जोडलेले जे सगळे रेजिस्टन्स आहेत किंवा सगळे बल्ब्स आहेत त्यांचा जो रोध आहे त्या रोधांची बेरीज म्हणजे एकूण सर्किटचा रेजिस्टन्स, किंवा त्यालाच आपण टोटल रेजिस्टन्स असं म्हणतो. मराठीमध्ये त्याला आपण समतुल्य रोध असं म्हणतो. समतुल्य रोध प्राप्त झाल्यानंतर, इक्विव्हॅलंट रोध प्राप्त झाल्यानंतर व्होल्टेज आणि करंट यांच्या किमतीचा वापर करून किंवा व्होल्टेज आणि रोधाचा वापर करून आपण त्यामध्ये करंटची किंमत शोधू शकतो. म्हणजे लॅम्पमधून किती प्रवाह वाहील हे जर शोधायचं असेल किंवा सर्किटमधून किती प्रवाह वाहील हे जर शोधायचं असेल, जसं आपण मोटारीला स्टार्टर जोडतो. स्टार्टर जोडण्यापाठीमागचा हेतू काय असतो, मोटर जर आपण तशीच विदाऊट स्टार्टरची डायरेक्ट चालू केली तर मोटरमधून वाहणारा सुरुवातीचा करंट असतो हा खूप जास्त असतो, आणि असा जादा प्रवाह जर मोटर वाइंडिंगमधून व्हायला तर मोटरच्या वाइंडिंगला नुकसान होतं. असं कोणत्याही प्रकारचं नुकसान टाळण्यासाठी आणि मोटर सुरक्षित सुरू करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर त्या स्टार्टर वापरावं लागेल. आणि म्हणून हा चौथा नियम काय आहे, आपण पहिला गुणधर्म काय पाहिलं, तर एकूण रोध आहे, हा एकूण रोध आपल्याला सगळ्या सर्किटमध्ये जोडलेल्या रोधांच्या बेरजे एवढा प्राप्त होतो. पुढचं जे काय सर्किटचं कॉम्बिनेशन आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. धन्यवाद.